काही ज्या केसेस माझ्याकडे येतात त्याला त्याच्या लिंगाच्या साईज बद्दल, आकाराबद्दल त्याच्या मनामध्ये शंका होती आणि हा त्याचा प्रॉब्लेम नव्हता. ते नॉर्मल गोष्ट होती, काहीच प्रॉब्लेम नव्हता. जेव्हा मी त्याला प्रॉपरली काउन्सिलिंग केलं, की साईज डझंट मॅटर ऑर इट डज मॅटर. माझ्या हिशोबानं ही शंका असणाऱ्या 99% लोकांना हा चुकीचा गैरसमज असतो. लैंगिक समस्या या फक्त शारीरिक स्वरूपाच्या असतात की त्या मानसिकही असतात? पण बेडवर झालेला इन्सिडन्स आम्ही विसरत नाही. बरेचदा प्रॉपर सेक्शुअल काउन्सिलिंग झालेलं नसते किंवा सेक्स एज्युकेशन नसते. त्याच्यामुळे काय होते ना, तो इन्सिडन्स विसरण्यासाठी जो आम्हाला पार्टनरचा सपोर्ट पाहिजे तो आम्हाला मिळत नाही. लैंगिक समस्या ही वयानुसार आपोआप बरी होते की त्याला काही वेळ द्यावा लागतो? हा चुकीचा खूप मोठा गैरसमज आहे. अशा कोणत्या शारीरिक समस्या आहेत ज्यांचा परिणाम लैंगिक आजारांवरती देखील होतो? बघा कसं आहे ना, शुगरचा प्रॉब्लेम, ज्यांना बीपीचा त्रास आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, लिंगाला रक्तपुरवठा होत नाही, त्याचे सेक्शुअल डिझायर्स हे पॉर्नोग्राफीतून आलेले असतात, त्यामुळे ते बरेचदा हार्श असतात, हार्ड असतात, त्यामुळे एका पार्टनरला प्रॉब्लेमही होऊ शकतो. तर अशा काही केसेस तुमच्याकडे आल्या आहेत का? लोकांची काय झालेली आहे ना, एक्सपेक्टेशन त्याच्यातून खूप वाढलेले आहे. शेवटी नातं आहे. नमस्कार प्रेक्षक हो, अनसीन मराठीच्या या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये मी मयूर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विषय एका अर्थी खूप जास्त स्पेशल आहे, खूप जास्त अनसीन आहे. कारण एक असा विषय ज्यामध्ये समाजाबद्दल अजून सुद्धा इतकं नाही बोललं जात, पण त्या विषयाचं महत्त्व हे खूप जास्त आहे. असा विषय ज्याला बोलण्यासाठी आजवर आपला समाज इतका तत्पर नाहीये. तर मी विचार केला की या विषयावरती बोलण्यासाठी एकदम योग्य व्यक्तीला या स्टुडिओमध्ये आणण्यात यावं. तर आज या विषयावरती बोलण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत रिलेशनशिप काउन्सिलर, सेक्सॉलॉजिस्ट, ज्यांनी मानोरासारख्या छोट्या गावापासून सुरुवात केली आणि आज IIAS नावाच्या एका संस्थेमार्फत एकूण 30 देशांमध्ये त्यांचा स्टुडंट बेस तयार झालेला आहे. या सेक्स सारख्या नाजूक विषयावरती किंवा सेक्स लाईफ सारख्या एका महत्त्वपूर्ण विषयावरती जनजागृती करण्यासाठी त्यांनी अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला किंवा ते कार्यक्रम ऑर्गनाईज केले. तर असे डॉक्टर ललित हेडा आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर, मी तुमचं स्वागत करतो. तर सर, डॉक्टर म्हणून जेव्हा आपण करिअर परस्यू करायचं ठरवतो तेव्हा कोणाच्याही मनात अगदी चटकन विचार नाही येऊन जात की हा आता मला सेक्सॉलॉजीमध्ये मला माझं पुढचं करिअर करायचं आहे. यासाठी एक काइंड ऑफ रिसर्च किंवा काहीतरी घटनांचा क्रम आयुष्यात घडावा लागतो. तर तुमच्या बाबतीत असं काय झालं होतं की तुम्ही या क्षेत्राकडे वळालात? एकदम चांगला प्रश्न विचारला. गेल्या 5 वर्षामध्ये बऱ्याचशा लोकांना पण हा प्रश्न असतो की तुम्ही त्वचारोग तज्ज्ञ म्हणून काय काम करायचे, आयुर्वेद स्किनमध्ये तुम्ही काम करायचे आणि इकडं कसे आले. तर एक मोठा घटनाक्रम ह्याच्या मागे आहे. माझ्या मित्राचा भाऊ माझ्याकडे एकदा फंगल इन्फेक्शनसाठी आला होता. येऊन जो माझ्या कॅबिनमध्ये बसला, मला फंगल इन्फेक्शन दाखवता दाखवता तो रडायला लागला. मी जेव्हा त्याला थांबवलं, विचारलं की नेमकं काय झालं रे बाबा, तर त्यानं मला त्याच्या आयुष्याची जी कथा सांगितली. ॲक्च्युअली 2 वर्षापूर्वी त्याचा डिवोर्स झाला होता. डिवोर्सला कारण पण सेक्शुअल प्रॉब्लेम होता. घरात एकुलता एक मुलगा आहे, 2 वर्षापूर्वी डिवोर्स झाला. घरच्यांचा एक प्रेशर होतं की आता तू परत लग्न कर. ह्याच्या मनामध्ये चालू होतं माझा प्रॉब्लेम जशाला तशाच आहे, मी कोणाकडे जाऊ, कोणाकडे सांगू, त्याला सांगायला लाज वाटत होती. एक समाजाचा जो टेबू बनलेला आहे लैंगिक समस्येबद्दल, त्या विळख्यामध्ये तो अडकलेला होता. आणि त्याला वाटायचं की आता मी जर परत लग्न करणार तर काय होणार ना, माझा प्रॉब्लेम तर ॲज इट इज आहे, परत डिवोर्स होणार, परत माझ्या आईवडिलांना मानसिक त्रास. त्यामुळे त्याने काल रात्री म्हणजे माझ्याकडे आला त्या दिवसाच्या पूर्वी सुसाईड अटेम्प्ट पण करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो माझ्याकडे आला. समाजात वावरताना हा एक खूप मोठा विषय मला वाटला की खरंच ह्या विषयाची काळाची गरज आहे. कारण आज आम्ही पाहतो जवळपास 30% लग्न झालेले डिवोर्सच्या मार्गावर आहेत. आणि जर आम्हाला कुटुंब व्यवस्था टिकवायची आहे, म्हणजे भारत देश ज्या गोष्टीला ओळखला जातो कुटुंब व्यवस्थेला, ती जर गोष्ट टिकवायची आहे तर खरंच आज एक रिलेशनशिप काउन्सिलर, नाते टिकवणारा डॉक्टर, लैंगिक समस्येवर काम करणाऱ्या डॉक्टरांची, लैंगिक समस्येवर खुलेआम येऊन बोलणाऱ्या डॉक्टरांची गरज आहे असं मला वाटलं. आणि त्या दिवसापासून मी या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायला लागलो आणि सेक्सॉलॉजी प्रॅक्टिस ही मी एक मोठ्या प्रमाणावर त्या दिवसापासून करायला लागलो. खूपच इन्स्पिरेशनल स्टोरी आहे की आज प्रॅक्टिसमध्ये काय होतं ना, आम्ही दर आठवड्याला बघतो की कुठल्या ना कुठल्या कारणानं
एक सुसायडल अटेम्प्ट, घरगुती भांडण किंवा हे काहीतरी होऊन लोक आमच्याकडे येतात. लोकांना एक जागा मिळत नाही आहे की खरंच आम्ही कुठं जायला पाहिजे, कुठं बोलायला पाहिजे, कुठून सल्ला घ्यायला पाहिजे. स्टील आजही या गोष्टीबद्दल टॅबू यासाठी आहे की या गोष्टीबद्दल जर का कुठे चार चौघात बोलणं झालं किंवा होऊ लागलं तर लगेच तो विषय थांबवला जातो. किंवा मोठा प्रश्न हा की मी जर का एखाद्या सेक्सॉलॉजिस्टकडे गेलो तर लोक काय म्हणतील. ही एक समस्या बरेच पेशंट्स आपल्या मनामध्ये घेऊन चालत असतात. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? एकदम बरोबर आहे. काय ना, जेव्हाही त्याला सेक्शुअल प्रॉब्लेम तयार होतो, पहिल्यांदा त्याच्या मनामध्ये हाच प्रश्न तयार होतो. पण मला एक सांगा, जर तुम्हाला हृदयाचा त्रास झाला, हार्ट स्पेशलिस्टकडे जातो आपण, मुतखड्याचा त्रास झाला तर त्यांच्याकडे जातो. सिंपल तीच गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मी एक सांगतो की आमच्या व्यवसायाचं स्लोगनच आम्ही ठेवलेलं आहे की तुमची गोपनीयता हीच आमची प्राथमिकता आहे. तर आम्ही तुमची गोपनीयता कायम मेंटेन करतो आणि लोकांनी पटकन प्रॉब्लेम झाल्यानंतरच येणं गरजेचं आहे. मनामध्ये हेजिटेट करून तो प्रॉब्लेम सुटणार नाही आहे, तर तो आणखी वाढणार आहे. आता तुम्ही ट्रीटमेंट बद्दल बोललात आणि पेशंट्सच्या मेंटॅलिटी बद्दल आता आपण बोललो. पण जर का फील्ड वाईज बोलायचं झालं तर सेक्सॉलॉजिस्ट नक्की काम काय करतात? एक क्षेत्राविषयी अशी थोडीशी माहिती मिळेल का? बरोबर. कारण की बऱ्याचशा लोकांना वाटतं की सेक्सॉलॉजिस्ट काय करतात. काही ज्या केसेस माझ्याकडे येतात, 2-3 केसेस मी तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपण काम काय करतो. तर 8 दिवसापूर्वीच एका गृहस्थांचा मला फोन आला की 36 वर्षाचा माझा मुलगा आहे, 10 वर्षापासून आम्ही त्याला तयार करतोय की तू लग्न कर, लग्न कर. आणि आता असं होत आहे की लग्न कर म्हटलं की तो 8-10 दिवस घर सोडून चालला जातो. आम्ही त्याला हातपाय जोडतो, परत घरी आणतो, वातावरण स्टेबल होते, परत लग्न करायला सांगतो, तो असा करतो. जेव्हा दुसऱ्या दिवशी ते माझ्याकडे घेऊन आले, प्रॉब्लेम एकदम सिंपल होता. त्याला त्याच्या लिंगाच्या साईज बद्दल, आकाराबद्दल त्याच्या मनामध्ये शंका होती आणि हा त्याचा प्रॉब्लेम नव्हता. ते नॉर्मल गोष्ट होती, काहीच प्रॉब्लेम नव्हता. जेव्हा मी त्याला प्रॉपरली काउन्सिलिंग केलं, तो लग्नाला तयार झाला. तर या पद्धतीनं बऱ्याचशा लोकांमध्ये लग्नाच्या पूर्वी प्रॉब्लेम असतात. 4 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक जोडपं आलं. 5 वर्ष लग्न झालेलं होतं. सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं. त्यांच्यामध्ये प्रेमही होतं, पण जिव्हाळा संपायला लागला होता. हळूहळू त्यांच्यामध्ये स्पेस वाढायला लागला होता. स्पेस वाढण्याचं कारण होतं सेक्शुअल प्रॉब्लेम, लैंगिक समस्या त्यांना होती. पण कोणाकडे जायचं, काय बोलायचं, कसं बोलायचं, त्यांना लाज वाटत होती. ते माझ्याकडे आले. आम्ही प्रॉपरली त्यांचा सगळा विचार ऐकून घेतला, प्रॉपरली काउन्सिलिंग झालं, आयुर्वेद मेडिसिन सोबत चालू केली, रिलेशनशिप काउन्सिलिंग चालू केली आणि काय तर 7-8 आठवड्यामध्ये ते एकमेकांच्या हातात हात टाकून परत सुस्थितीत आले. तर लग्नानंतरही बरेचदा प्रॉब्लेम तयार होतात. ते सेक्शुअल प्रॉब्लेम राहू शकतात, नात्यातले प्रॉब्लेम राहू शकतात. तर सेक्सॉलॉजिस्टचं एक काम म्हणजे काय, तर लग्नाच्या पूर्वी तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, आजच्या काळात आपण त्याला प्री मॅरेज काउन्सिलिंग म्हणतो. लग्नानंतर जर नात्यात काही प्रॉब्लेम येत असेल, त्याला पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग म्हणतो. सोबतच काही जर लैंगिक समस्या असेल, जसं शीघ्रपतन, इरेक्टाईल डिस्फंक्शन, नपुंसकता, या स्वरूपाचे जर काही प्रॉब्लेम असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी एक सेक्सॉलॉजिस्ट पाहत असतो. तुम्ही आता पहिलं उदाहरण दिलं की एक व्यक्ती त्याच्या साईजला घेऊन थोडासा अनकम्फर्टेबल किंवा अँक्शियस होता. तर ही खरंच प्रॉब्लेम आहे की तो एक फक्त समज आहे? माझ्या हिशोबानं ही शंका असणाऱ्या 99% लोकांना हा चुकीचा गैरसमज असतो. काही छोट्या 1-2 गोष्टी असतात ज्या खूप कमी लोकांना आढळतात. म्हणजे 10-15 हजार लोकांमध्ये एखादा पेशंट असतो की ज्याला मायक्रोपेनिस आहे किंवा हे आहे. पण चुकीचे गैरसमज असतात. प्रॉपरली सेक्स एज्युकेशन झालेलं नसते, म्हणून त्यांना तो प्रॉब्लेम मोठा वाटतो. पण दुसरा भाग काय होतं ना, जिथे आम्ही सर्च करतो त्याचं सोल्युशन, तिथे प्रॉपर सोल्युशन आम्हाला मिळत नाही. हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कारण हा विषय या बाबतीत खूप बराच ज्वलंत आहे की साईज डझंट मॅटर ऑर इट डज मॅटर. एकदम बरोबर विषय आहे तो. साईज डझंट मॅटरच आहे. 99% लोकांना प्रॉब्लेम नसतं, पण एक अनएक्सपेक्टेड एक्सपेक्टेशन असतं. त्या विळख्यामध्ये तो कुठेतरी अटकलेला असतो. सोबत आपण बघतोच सोशल मीडियाच्या जाहिराती, ह्या सगळ्या इव्हेंटमध्ये त्याला असं वाटतंय ना की खरंच मला प्रॉब्लेम आहे. सोल्युशन त्याला प्रॉपर कुठं मिळत नाही. पण जेव्हा तो प्रॉपरली सेक्सॉलॉजिस्टकडे येतो, आमच्याकडे येतो, आम्ही त्याला सायंटिफिक वेनं समजवतो, तेव्हा नक्कीच त्याचा प्रॉब्लेमही सुटलेला असतो, त्याच्या मनामधली शंकाही कमी झालेली असते आणि तो एक सुरळीत स्थितीमध्ये आलेला पण असतो.
माझा पुढचा प्रश्न यावरच आहे की लैंगिक समस्या या फक्त शारीरिक स्वरूपाच्या असतात की त्या मानसिकही असतात? आपण जर विचार केला तर 60% लोकांना मानसिक नात्यामधलेही प्रॉब्लेम असतात. आता काय होत आहे ना, आजच्या काळामध्ये बघा, मी सोपं उदाहरण तुम्हाला देतो. पती पत्नीपैकी एक जण किंवा दोघेही जण काम करतात. समजा आपण पकडू की लग्नाला 4 वर्ष झाले आहेत, 5 वर्ष झाले आहेत, त्यांना एक मूलबाळ आहे, घरी आई वडील आहे, पत्नी जरी हाऊसवाईफ असली तर ती तिच्या कामामध्ये एंगेज असते. आपण पाहतो या धकाधकीच्या काळामध्ये सगळ्यांवर वर्क प्रेशर आहे, EMI प्रेशर आहे, तो बिचारा आपल्या कामामध्ये बिझी असतो. ती मुलांमध्ये, घरच्या परिवारामध्ये तिचा वेळ निघून जातो, ह्याचा तिकडं निघून जातो. जेव्हा ह्याला तो वेळ पाहिजे असतो तेव्हा ती कुठेतरी थकलेली असते. जेव्हा तिला ह्याचा वेळ पाहिजे असते तेव्हा हा कुठेतरी थकलेला असतो. हळूहळू एकमेकांच्या मनामध्ये शंका तयार होते, ही कुठे वेगळ्या ठिकाणी एंगेज नाही ना, त्याला वाटते तो कुठेतरी एंगेज नाही आहे ना. हळूहळू दुरावा वाढतो आणि हे नात्यातला दुरावा घटस्फोटापर्यंत कसा जातो हा बरेचदा लक्षातच येतो. यामध्ये काय आहे ना, एक आणखी उदाहरण जर मी तुम्हाला द्यायचं झालं तर एक सोपं, सपोज एखादा मेकॅनिक आहे, दिवसभर काम करून घरी आला, त्यानं जेवण करायला सुरुवात केली, त्याला खूप भूक लागलेली होती, त्याला एखाद्याचा फोन आला. समजा तो ऑटोमोबाईलवाला आहे की तू यार आज 5,000 रुपये माझ्याकडनं घेतले आणि माझी गाडी जशाला तशी आहे. काय होतंय ना, त्याचं अर्ध जेवण होत नाही. पण जेव्हा तो दुसऱ्या दिवशी जेवायला बसतो ना, तेव्हा तो कधीच पहिल्या दिवसाचा इन्सिडन्स आठवत नाही. पण सेक्शुअल प्रॉब्लेम मध्ये नेमकं उलट आहे. वर्किंग, हे बघा, हे इमोशन्स वाला फॅक्टर आहे. तुमचे मन जुळले असतील, तिथलं वातावरण चांगलं असेल तर तुमचं हेल्दी सगळं होणार. जसं इथे आपण बघितलं की त्याला कस्टमरचा कॉल आला, त्याचे इमोशन्स बदलले, त्याला स्ट्रेस आला, त्याचं जेवण अर्धवट झालं. सेम बेडवर पण ते होऊ शकतं ना, बेडवर पण ते होऊ शकतं. पण बेडवर झालेला इन्सिडन्स आम्ही विसरत नाही. बरेचदा प्रॉपर सेक्शुअल काउन्सिलिंग झालेलं नसते किंवा सेक्स एज्युकेशन नसते. त्याच्यामुळे काय होते ना, तो इन्सिडन्स विसरण्यासाठी जो आम्हाला पार्टनरचा सपोर्ट पाहिजे तो आम्हाला मिळत नाही. सेकंड डे तो तिथेच जातो, त्याला परत कालचा इन्सिडन्स आठवतो, अरे यार माझं व्यवस्थित झालं नाही, मला तो प्रॉब्लेम नाही का, तर तो एका सायकलमध्ये परत अटकून जातो. जिथून त्याला हॅपी हार्मोन्स भेटायला पाहिजे संबंधासाठी, तिथे स्ट्रेस हार्मोन्स मिळणार. मग परत इरेक्शनचा प्रॉब्लेम, एक एक प्रॉब्लेम ह्या पद्धतीनं वाढत जातात. आपण जेव्हा सार्वजनिक शौचालयामध्ये ऍडव्हर्टिजमेंट्स पाहतो या लोकांच्या, बंगाली बाबा असतील किंवा अजून कोणीतरी, तर त्याच्यामध्ये काही कॉलम्स वगैरे असतात, काही पॉइंटर्स लिहिलेले असतात आणि शेवटचा असा असतो, आपला गेलेला आत्मविश्वास परत मिळवा, असं. सो एक गोष्ट यातून मला अशी लक्षात आली की लोक ही गोष्ट इगोवर खूप जास्त घेतात की मी परफॉर्म नाही करू शकलो किंवा माझ्याने काही गोष्टी नीट नाही होऊ शकल्या, त्यामुळेच मला असं वाटतं की जास्त तिथल्या तिथे तो विचार सोडून नाही दिला जात, तो कॅरी होत जातो सतत. एकदम बरोबर आहे. लोकांना काय वाटतंय ना, की जर आम्ही बेडवर चांगला परफॉर्मन्स करत असेल तरच आम्ही ताकदवान आहे. म्हणजे मेलची डेफिनेशनच त्यांनी हे केलेली आहे की पुरुषाची डेफिनेशनच ही केलेली आहे की जो बेडवर पुरुषत्व सिद्ध करू शकतो. मी सिंपल गोष्ट तुम्हाला सांगितली आहे की जर जेवण करताना इन्व्हायरमेंट प्रॉपर नसेल, घरात भांडणही जर झालं असेल, आपल्या आवडता मेनू बनला असेल, तरी आपण होऊ नाही शकत. एखाद्या वेळेला वर्किंग प्रेशरनं ह्या गोष्टी होणं कॉमनेस्ट आहे. तर त्याचा एवढा आम्ही ताण घेत नाही. प्लस सोल्युशनमध्ये आम्हाला काय वाटतंय ना, की हे जे समाजामध्ये बुवाबाजी करणारे सगळे लोक आहेत, इथे कुठेतरी आम्ही सोल्युशन पाहत असतो. म्हणजे तो एक समाजाचा टॅबू झालेला आहे, जो आपण सुरुवातीला बोललेला आहे की ती जाहिरात पण कुठे असते ना, शौचालयात असते. लैंगिक समस्या ही वयानुसार आपोआप बरी होते की त्याला काही वेळ द्यावा लागतो? हा चुकीचा खूप मोठा गैरसमज आहे की वयानुसार किंवा वेळेनुसार ती बरी होईल, असं होत नाही. जर शारीरिक समस्या असेल तर जसा जसा टाइम वाढत जाईल तसा तसा तो प्रॉब्लेम वाढत जाणार. आणि मानसिक प्रॉब्लेम असेल, नात्यातला प्रॉब्लेम असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं की कम्युनिकेशन गॅप होता, तो डायव्हर्स पर्यंत कसा जातो, वेळ निघूनच नाही जात. तर बरेचदा लोकांना काय वाटतं ना की हे होईल, वेळ जाईल आणि सगळं नीट होईल, तर ते नीट होणार नसतं. प्रॅक्टिसमध्ये जेव्हा आम्ही पाहतो ना, तुम्हाला प्रॉब्लेम झाला, तुम्ही लवकर आमच्याकडे आले तर तुम्ही पटकन ठीक होता. तुम्ही 2-3 वर्षानंतर जर प्रॉब्लेम घेऊन येणार तर तुम्हाला फक्त सेक्शुअल प्रॉब्लेम राहणार नाही, तुमचं नातं शेवटच्या टोकावर आलेलं असणार.
त्या नात्यामध्ये परत जीव लावायचा, त्या नात्याला परत जिवंत करायचं, हे तेवढं सोपं नाहीये. तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सेक्शुअल प्रॉब्लेम लपवण्यामध्ये हाच भाग आहे की तुम्ही 2-3 वर्षांना आल्यानंतर तुमचा सेक्शुअल प्रॉब्लेम तरी नीट होणार, पण तुटलेले मन परत तसेच जुळतील का, हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्यामधला. हे रिक्रिएट नाही होऊ शकत किंवा अवघड आहे. बरेचदा मनात अडकलेला विषय मनातच अडकतो ना, ते निघत नाही, ते एवढ्या सहजासहजी निघत नाही. अशा कोणत्या शारीरिक समस्या आहेत ज्यांचा परिणाम लैंगिक आजारांवरती देखील होतो? बघा कसं आहे ना, शुगरचा प्रॉब्लेम बरेचदा डायबेटिक पेशंटमध्ये तुमच्या मसल्सचा प्रॉब्लेम, इरेक्टाईल डिस्फंक्शन यासारख्या गोष्टी होतात. ज्यांना बीपीचा त्रास आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, लिंगाला रक्तपुरवठा होत नाही, त्यामध्ये पण हा प्रॉब्लेम होतो. बरेचदा हार्मोन्स इम्बॅलन्स असतात, त्यामध्ये पण हा प्रॉब्लेम होतो. आजकाल ओबेसिटी, वजन वाढणं, या सगळ्या गोष्टींमध्ये मुळे पण लैंगिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. बऱ्याचशा लोकांना काही औषधी चालू असतात, काही डिप्रेशन चालू असतात, यामुळे पण त्यांच्या लैंगिक आरोग्यावर परिणाम होतो. ओके. यावरती एक सोल्युशन म्हणून लोक मार्केटमध्ये अवेलेबल असणाऱ्या वेगवेगळ्या गोळ्या किंवा ज्याला टेक्निकल लँग्वेजमध्ये वायग्रा म्हणूया किंवा शिलाजीत यासारखे बऱ्याच गोष्टींचा अवलंब करतात. तर याबद्दल तुम्ही काय म्हणता? कसं असते ना, प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, त्याचा आजार वेगळा आहे, त्याला दिली जाणारी ट्रीटमेंट वेगळी आहे. आणि लोक, एक सोपं उदाहरण सांगतो की व्यवहारामध्ये अश्वगंधा आणि शतावरी ह्या औषधी याच्यासाठी खूप लोकांना माहिती आहे. दोघांचं काम वेगळं आहे. अश्वगंधा गुणानं उष्ण आहे, ती वीर्य बाहेर काढण्याला मदत करते. शतावरी वीर्यानं शीत आहे, ती वीर्य रोखून धरण्यासाठी मदत करते. तर त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम काय आहे, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्या प्रॉब्लेमनुसार मेडिसिन राहणार आहे. जेव्हा आम्ही जाहिराती पाहून घेतो ना, तर त्या जाहिरातीमध्ये जे खोटे दावे केलेले असतात त्याला अट्रॅक्ट होऊन आम्ही करतो. आणि जे मी तुम्हाला सांगितलं की 60% लोकांना मानसिक प्रॉब्लेम असतो, तेथे तुम्हाला काउन्सिलिंग हा महत्वाचा भाग आहे. सोपं उदाहरण जे मी तुम्हाला पहिले दिलं त्यालाच आपण परत रिपीट करूया. चांगलं ताट, आवडता मेनू, हेच महत्वपूर्ण नाही आहे, तिथलं वातावरण पण महत्वपूर्ण आहे ना. जर तुमचं हेल्दी वातावरण आहे तर तुम्हाला चटणी भाकरही गोड लागेल. आणि जर अनहेल्दी वातावरण आहे, भांडणं झालेली असेल, तर पुरणपोळी गोड लागणार नाही. तर एक योग्य डॉक्टरांना दाखवून, प्रॉब्लेम नीट समजून जर आपण मेडिसिन घेत असू तर 100% आजार बरा होणार आहे. आणि आज आम्ही काय पाहतो ना प्रॅक्टिसमध्ये, पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात, 80% पेशंट या पद्धतीतूनच आलेले असतात. मला एक सांगा, एखादा व्यक्ती जर 10-15-20 हजार रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त 3-4 वेळा सोशल मीडियाच्या जाहिराती बघून औषधं मागवत असेल, तर त्याचा त्या ट्रीटमेंटवरून बऱ्यापैकी विश्वास उडून जातो. त्याचा पहिलाच प्रश्न असतो की मी एवढं सगळं केलं आणि खरंच मी ठीक होणार का. तर मला असं म्हणायचं की कॉन्फिडन्स कमी न व्हावा यासाठी प्रॉपरली डॉक्टरांचा सल्ला घेऊन ट्रीटमेंट करणं खरंच खूप गरजेचं आहे. पण या नको त्या ट्रीटमेंटने, डॉक्टरांचा सल्ला न घेता जे ऑनलाईन औषधं वगैरे मागवले जातात, याने सिच्युएशन अजून वर्स होते का? डेफिनेटली होते ना. मी तुम्हाला तेच सांगतोय की काय होतंय ना, त्याचा कॉन्फिडन्स पण लूज होतोय की यार मी एवढ्या मेडिसिन घेतल्या, मी ठीक होत नाहीये. ऍक्च्युअली त्याचा प्रॉब्लेम काय आहे ना, फिजिकली काही अजून साईड इफेक्ट्स वगैरे होतात? होऊ शकतो ना. मी तुम्हाला जसं सांगितलं की प्रत्येक मेडिसिनची ऍक्शन वेगळी आहे. जर त्याला ती मेडिसिनची आवश्यकता नसेल तर 100% त्याला दुष्परिणाम होणारच आहे. प्रॉब्लेम बघून मेडिसिन देणं हे त्या मधलं बेस्ट गोष्ट म्हणजे हीच आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम वाढू शकतात. जे ऑनलाईन मेडिसिन ते बोलवतात ना, त्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम वाढू शकतो. या अशा सिनॅरिओमध्ये नवरा बायको कपलमध्ये संवाद होणं किती महत्वाचं ठरतं? काय रोल प्ले करतं? हे बघा, हा जो भाग आहे ना, हा दोघांना मिळून करण्याचा ऍक्ट आहे. त्यामुळे दोघंही जण चांगल्या सुस्थितीत, चांगल्या मेंटॅलिटीत असणं खूप गरजेचं आहे. आणि संवाद हा एक त्यामधला मेन दुवा आहे की जे तुमचं नातं टिकवतं. आम्ही जे पहिले उदाहरण पाहिलं तिथे काय झालं ना, संवादच कमी झाला आणि दुरावा नात्यातला वाढत गेला. तर संवाद हाच एक महत्वाचा भाग आहे. जनरली इरेक्शन कसं होते हे जर आम्ही बघितलं तर काय होतं ना, जेव्हा आम्ही फोर प्ले मधल्या ऍक्टिव्हिटी करतो तेव्हा हॅपी हार्मोन्स बाहेर येतात, ते सिग्नल पाठवतात, लिंगाकडचा रक्तपुरवठा वाढतो. बरोबर आहे. जर हॅपी हार्मोन्स बाहेर यायचे असेल तर सुरुवातच तुम्हाला संवादापासून करायची आहे.
त्याच्यामुळं संवाद संपला की नातं तुटलं. हे एक ब्रीदवाक्य आपल्याला म्हणता येईल. ज्यावेळी एकदम वर्स्ट केसेसमध्ये लोक तुमच्याकडे येतात रिलेशनशिप काउन्सिलिंगसाठी, त्यावेळी त्यांची समजूत घालण्यासाठी किंवा त्यांचं नातं परत एकदा भक्कम करण्यासाठी पहिली स्टेप काय असते? हे बघा, ह्यामध्ये पहिली स्टेप असते शेअर्ड व्हिजन. जेव्हा पती पत्नी दोघही जण आहेत, त्यांनी काहीतरी एकत्र स्वप्न पाहिलेले असतील, ते स्वप्न जर आम्ही परत त्यांना आठवण देऊ. एक सोपं सांगतोय मी, की पुण्यामध्ये एखादं कपल येतंय आणि त्याला वाटतंय की आपलं स्वतःचं घर व्हायला पाहिजे, आपले मुलं शिकले पाहिजे, आणि जेव्हा ह्या शेअर्ड व्हिजन आम्ही त्यांना परत आठवण करून देतो, त्यावेळेला काय होतं ना, त्यांची अटॅचमेंट परत वाढायला लागते. तर शेअर्ड व्हिजन ही सगळ्यात महत्वाची एक फॅक्टर आहे. सेकंड फॅक्टर आजच्या बाबतीमध्ये हा आहे की बऱ्याचदा नात्यामध्ये तिसरा व्यक्ती येतो. पती पत्नीपैकी एक व्यक्ती कुठेतरी शेअर करतो की मला हा प्रॉब्लेम आहे, तिसरा व्यक्ती त्याचा अँगल लावतो, तो त्याला तसं बिहेवियर करायला लावतो. जेव्हा आम्ही बाउंड्रीज ठरवून देतो ना, की तुम्हाला ह्याच्या बाहेर जायचं नाही, तुम्हाला ह्याच्या बाहेर जायचं नाही, आणि ह्या गोष्टी एकत्र करायच्या, तर 100% नातं परत सुस्थितीत येतं. आता आपण तुमच्याकडे आलेल्या पेशंट्सच्या एक्सपिरियन्सेस बद्दल बोललो, तर या पेशंट्सच्या मार्फत तुम्हाला काही असे गैरसमज कळतात का जे त्यांना सेक्शुअल लाईफ, सेक्शुअल हेल्थ बद्दल आजही आहेत समाजात? सगळ्यात महत्वाचा गैरसमज हा आहे लोकांमध्ये की सेक्सची गरज फक्त पुरुषांनाच आहे. तर असं नाहीये. डिझायर हे महिलांना पण असते, ऑर्गॅझम त्यांना पण होतो, तृप्ती त्यांना पण आवश्यकता असते. तर ही गरज पुरुषांची, महिलेची, दोघांची पण आहे. बरेचदा लोकांना असं वाटतंय ना की सेक्स हे फक्त प्रजननासाठीच आहे का, पुढची पिढी निर्माण करण्यासाठीच आहे का? असं नाहीये. हा एक आनंद आहे. समाजामध्ये हा पण एक चुकीचा गैरसमज आहे की चार चौकांमध्ये हा बोलण्याचा विषय नाही. पण आम्ही जर आमची जुनी संस्कृती पाहू, खजुराहो सारखं मंदिर की जिथे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, बरेचसे मंदिर आम्ही पाहू की तिथे ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे जुन्या काळामध्ये पण ओपनली बोलल्या जायचं. कामसूत्रासारखा ग्रंथ जुन्या काळामध्ये पण यावर सायंटिफिक बोलणारा भाग आहे. तर ह्या बऱ्याचशा चुकीच्या मिसकन्सेप्शन आहेत. लहान मुलांमध्ये किंवा लग्नाच्या पहिले बऱ्याचशा मुलांमध्ये हे कन्सेप्शन असतं की मॅस्टुबेट खूप केल्यामुळं कमजोरी येते का. एक लिमिट मध्ये जर केलं तर ते नॉर्मल आहे. जुन्या काळामध्ये बालविवाह व्हायचे, तेव्हा जर ते संबंध ठेवणार आहे, जर 20व्या वर्षात लग्न होत आहे तेव्हा जर ते संबंध ठेवणार आहे आणि त्यावेळेला जर ते हस्तमैथून करणार आहे, तर दोन्हीकडे वीर्यच बाहेर जाणार आहे. त्यामुळे शारीरिक कमजोरी जर लिमिट मध्ये होत असेल तर येणार नाही. याबद्दल एक माझा पॉडकास्ट पण आहे मॅस्टुर्बेशन बद्दलचा, त्यामध्ये याबद्दल आम्ही सविस्तर सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर याबद्दल समाजामध्ये खूप सारे चुकीचे गैरसमज आहे आणि ते येणारी प्रत्येक शंका, त्याचं निराकरण एका चांगल्या डॉक्टरकडून लोकांनी करून घेणं ही आजच्या काळातली खूप मोठी गरज आहे. सेक्शुअल डिझायर्स आणि सेक्शुअल अट्रॅक्शन यामध्ये काय फरक आहे? हा खूपच सुंदर प्रश्न आहे. सेक्शुअल डिझायर म्हणजे आपल्याला आतून तयार होणारी इच्छा, आणि सेक्शुअल अट्रॅक्शन म्हणजे एखाद्याला पाहून होणारी इच्छा. म्हणजे सोप्या भाषेत झालं तर सेक्शुअल डिझायर म्हणजे काय ना, मला संबंध ठेवायचे आहेत, मला सेक्शुअल इंटरकोर्स करायचा आहे, हा भाग. आणि सेक्शुअल अट्रॅक्शन म्हणजे काय ना, मला एखादी सुंदर दिसत आहे, एखादा सुंदर व्यक्ती दिसत आहे किंवा एखादी सुंदर स्त्री दिसत आहे, तिला पाहून जे मनामध्ये अट्रॅक्शन तयार होते, हा भाग झाला. तर आतल्या मनामधून इच्छा झालेली डिझायर आणि बाहेरचं आकर्षण पाहून झालेलं ते आकर्षण, म्हणजे अट्रॅक्शन होतं आणि डिझायर सोबत राहतात. ओके, खूपच सुंदर भाषेत तुम्ही त्याला गुंफलंय. जर का आता तुमच्या पास्ट बद्दल किंवा बॅकग्राऊंड बद्दल बोलायचं झालं तर तुम्ही ग्रामीण भागातून डॉक्टरीकडे वळालेले व्यक्ती आहात. तर अशा एखाद्या टॅबू विषयावरती रिसर्च करून त्या पेशंट्सला हँडल करणं, काउन्सिलिंग करणं, तर या गोष्टीला तुमच्या घरच्यांनी किंवा तुमच्या ओळखीतल्या लोकांनी कसं पाहिलं आणि तुम्हाला त्याचा प्रतिसाद कसा मिळाला? हे बघा, सगळ्यात सोपा भाग आहे की सगळ्यात पहिले तर टॅबू आपणच मानायला नको. मी स्वतः जर खुलून बोलणार ना तर आपोआप ह्या गोष्टी कमी होणार.
आणि ही आज काळाची गरज आहे. आज मी माझ्याकडे पाहतो की आमच्याकडे कपल काउन्सिलिंगला इझिली लोक येतात. जनरली ग्रामीण भागामध्ये हे दिसत नाही, पण आज सेक्शुअल प्रॉब्लेम फिमेल्स घेऊन येतात. तर बऱ्याचदा ज्यांना समस्या आहेत त्यांना या गोष्टी नॉर्मल झाल्या आहेत. आपण स्वतः जर नॉर्मल झालो तर आजूबाजूचं इन्व्हायरमेंट आपोआप नॉर्मल होतच. एकंदरीत त्यांचंही मत परिवर्तन झालंच. खुलून बोलत असलं. ऑब्व्हियसली समस्या आहे आणि ती समस्या सोल्युशन जर आम्ही नाही करणार ना, सेक्शुअल प्रॉब्लेम कसा आहे ना, इतर प्रॉब्लेम सारखा नाही आहे की मला जर डोळ्यांना दिसत नाही आहे तर माझं काम दिसण्याचं थांबून जाणार किंवा ऐकण्याचं मला नाही येत आहे तर बाकीचं काम राहणार. इथे काय आहे ना, तुमचा जर प्रॉब्लेम असेल तर तो तुमच्या कॉन्फिडन्सशी जोडलेला आहे, तुमच्या डेली रुटीनशी जोडलेला आहे. त्याचा मानसिक ताणतणाव तुमच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये येणार आहे. तर हा प्रॉब्लेम सगळ्यात मेन आहे. त्यामुळं लोकांना तो प्रॉब्लेम आहे ते डिस्कस करायला तयार आहेत. तुम्ही ओपनली येऊन किती चांगल्या पद्धतीनं त्यांना समजून सांगू शकता, हीच समाजाला गरज आहे. जर मी ओपनली येऊन समजून सांगत आहे तर डेफिनेटली लोकांना प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम घेऊन येऊन त्यांचे प्रॉब्लेम ओपनली बोलायला तयार आहेत. डेफिनेटली अशा डॉक्टर्सची सध्याच्या समाजात तरी खूपच जास्त गरज जाणवते. खूप जास्त आहेच, कारण की 30% लोक कमीत कमी या प्रॉब्लेमनं आज ग्रसित आहेत. प्लस आयुष्यामध्ये त्याला कधीतरी हा प्रॉब्लेम येतोच. जसं मी सांगितलं की लग्न करायच्या पहिले काही मनात चुकीच्या शंका असतात, नंतर असतात. तर सेक्शुअल प्रॉब्लेमला फेस करणारा प्रत्येक व्यक्ती आहे. त्यामुळं आज सेक्सॉलॉजिस्टची खूप मोठी गरज आहे. आणि मी जे तुम्हाला सांगितलंय ना, कुटुंब व्यवस्था जर आम्हाला टिकवायची आहे ना, तर खरंच ती गरज आहे. सोपं उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो की भांडे मी घासणार नाही या गोष्टीवरून पण डिवोर्स होतात. बरोबर आहे ना. जुन्या काळामध्ये काय व्हायचं ना, घरातले मोठे माणसं सगळं वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला सांभाळून घ्यायचे. मला एक सांगा, जर एखाद्या मुलीला बघायला चालले तुम्ही, तिला तुम्ही प्रश्न विचारणार का, तू भांडे घासशील का? तुम्ही विचारू नाही शकत. पण उद्या चालून ती मूल होऊ देणार का नाही होऊ देणार, ती तुमच्या आई वडिलाला सांभाळणार की नाही सांभाळणार, मुलाला मुलीकडचे आई वडील आलेले चालेल का नाही चालेल, ती काम केलेलं तिला आवडेल का नाही आवडेल, ती घरकाम करणार आहे की नाही करणार आहे. एखाद्या मेट्रो सिटीतून जेव्हा ती स्वतःच्या माहेरी जाणार सासू सासऱ्याकडे, तेव्हा ती तिथे काम करणार की नाही करणार, या गोष्टीमुळे डिवोर्स होतात. मुलगी पाहायला जाताना तुम्ही या गोष्टी करू नाही शकत. पण तुम्ही जर प्री मॅरेज काउन्सिलला आमच्याकडे आले तर हे सगळे विषय आम्ही तुमच्याशी चर्चा करणार. तुमचे दोघांचे मन, तुमचे दोघांचे फ्युचर्स, तुमचे दोघांचे शेअर्ड विजन एकत्र असतील तर खरं संसार चांगला होणार ना. तुम्ही पहिले चर्चाच नाही करणार आणि तुम्ही फक्त एक रोमॅन्टिक पिक्चर रंगवणार आणि रिअलिटी पासून दूर जाणार तर नातं टिकणार नाही ना. नातं जर टिकवायचं आहे तर ह्या गोष्टी गरजेच्याच आहेत. बरेचदा कपल्समध्ये हा पण एक प्रॉब्लेम असतो की आपला पार्टनर त्याचे डिझायर्स, त्याचे सेक्शुअल डिझायर्स हे पॉर्नोग्राफीतून आलेले असतात. त्यामुळे ते बरेचदा हार्श असतात, हार्ड असतात. त्यामुळे एका पार्टनरला प्रॉब्लेमही होऊ शकतो. तर अशा काही केसेस तुमच्याकडे आल्या आहेत का पाहण्यासाठी? बऱ्याचदा ह्या गोष्टी होतात, पण ह्या गोष्टी प्रॉपर काउन्सिलिंग मधून सॉल्व्ह पण होतात. बरेचदा ह्या गोष्टी ह्याच्यामुळे पण होतात की आज काय झालं ना, इझिली अवेलेबल झालं. म्हणजे तुम्ही एआयचा जो जमाना आहे ना, हा खरंच घातक आहे की तुम्ही जे कंटेंट सर्च करणार ते कंटेंट तुम्हाला जिथेही ज्या प्लॅटफॉर्मला तुम्ही आहे तिथे दिसणार. म्हणजे फेसबुकला तुम्ही ते कंटेंट सर्च करणार, तुम्ही इंस्टाग्रामला शिफ्ट झाले तिथेही तेच दिसणार, युट्यूबला पण तेच दिसणार. आणि लोकांची काय झालेली आहे ना, एक्सपेक्टेशन त्याच्यातून खूप वाढलेले आहे. शेवटी नातं आहे, दोघांना समजूतदारीनं समोर न्यायचं आहे. हा जो सुवर्ण मध्ये जर साधता आला तर खरंच आयुष्याचं सार्थक होणार आहे. आणि सुवर्ण मध्ये जर साधता नाही आला तर नुकसान होणारच आहे. या गोष्टी होतात. जर ते प्रॉपर वेळेत काउन्सिलिंगला आले, नातं फाटायच्या पहिले आले तर त्याचं सोल्युशन पण खूप साध्या सोप्या पद्धतीत मिळतं. पण तुमच्या डॉक्टरकीची पार्श्वभूमी ही आयुर्वेदाची आहे.
तुम्ही आधी आयुर्वेदिक डॉक्टर होतात, त्यानंतर तुम्ही सायकॉलॉजीमध्ये मास्टरी केली आणि त्यानंतर तुम्ही सेक्सॉलॉजिस्ट झालात. तर आता या सगळ्यांचा एकंदरीत सांगड घालून तुमची ट्रीटमेंटचा ट्रेंड असतो का, किंवा काय फ्लो असतो तुमच्या ट्रीटमेंटचा? खूप चांगला प्रश्न तुम्ही घेतला आहे. आयुर्वेदामध्ये 8 अंग सांगितलेले आहेत. जसं शालाक्य म्हणजे ENT, काय चिकित्सा म्हणजे मेडिसिन, तसंच एक वाजीकरण भाग त्यांनी सांगितलेला आहे. जुन्या काळात काय व्हायचं ना, 15व्या-17व्या वर्षी लग्न व्हायचं. काही लोकांना 2-2, 3-3 बायका पण असायच्या, पण 70 वर्षापर्यंत त्यांचं सेक्शुअल लाईफ होतं. आणि आज आम्ही काय बघतोय ना, 35 वर्षानंतरच बेसिकली 30-40% लोकांना हा प्रॉब्लेम यायला लागला. तर वाजीकरण ट्रीटमेंट म्हणजे नेमकी काय होते ना, त्यांची सेक्शुअल लाईफ चांगली असायला पाहिजे, सेक्शुअल लाईफ हेल्दी असायला पाहिजे. यासाठी टॉनिक स्वरूपात ज्या मेडिसिन घ्यायच्या आहेत, जे करायचं आहे ते सगळं वाजीकरण ट्रीटमेंटमध्ये. म्हणजे आयुर्वेद शास्त्रानं हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. प्रॅक्टिसमध्ये आम्ही काय बघतोय ना, 60% हे मानसिक प्रॉब्लेम आहे, रिलेशनशिपचे प्रॉब्लेम आहे, तिथे मला माझं सायकोलॉजी मदत करते. त्यामुळं आम्ही काय करतोय ना, सायकोलॉजीच्या थेरपीज, आयुर्वेद मेडिसिन, तर ह्या कंबाईन ट्रीटमेंटचा खूप चांगला संगम आम्ही एकत्र केला आहे आणि त्यामधून खूप चांगल्या पद्धतीनं पेशंटला रिझल्ट पण मिळत आहे. तर आता एकंदरीत या प्रकारचे प्रॉब्लेम जे पार्टनर्स फेस करतायत किंवा जे व्यक्तींना लैंगिक समस्या उद्भवतात, तर अशा आणि जे लोक सेक्सॉलॉजिस्टकडे येण्यासाठी आजही घाबरतात, हा विषय टॅबू बनवून ठेवलेला आहे ज्यांनी मनात, त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्या? मी एकच वाक्यात एकच छोटा सल्ला देणार की जिथेही तुम्हाला सेक्स संबंधी काही प्रॉब्लेम आला, तुम्हाला शंका उपस्थित झाल्या की खरंच हे काय आहे, कसं आहे, किंवा मी जे विचार करतोय हे योग्य आहे की अयोग्य आहे, तिथे तुम्ही सेक्सॉलॉजिस्टकडे गेलं पाहिजे. आज सेक्सॉलॉजिस्ट तुमच्याकडे उपलब्ध आहेत. तुम्ही इतरत्र सर्च करत बसल्यापेक्षा, ऑनलाईन मेडिसिनच्या मागं लागल्यापेक्षा तुम्ही तो प्रॉब्लेम तात्काळ डॉक्टरांची चर्चा केली पाहिजे आणि तुमचं सोल्युशन करून घेतलं पाहिजे. तुम्ही सेक्सॉलॉजिस्टला जसं तुम्ही फॅमिली डॉक्टरशी चर्चा करता, तुम्हाला जर तुमचं नातं टिकवायचं आहे, घर चालवायचं आहे, वाढवायचं आहे, तर तुम्ही त्याला पण फॅमिली डॉक्टर सारखं पटकन बोललं पाहिजे, न लाजता न घाबरता. या ठिकाणी पॉडकास्टच्या शेवटाला पोहोचल्यानंतर मला तुम्हाला धन्यवाद यासाठी द्यावा वाटतो की आजच्या या डिजिटल युगामध्ये जिथे प्रत्येकाचा सोर्स ऑफ नॉलेज गुगल आहे, AI आहे, आणि जिथे हवं ती गोष्ट ते सर्च करतात आणि कदाचित त्यांना हवा तसा रिस्पॉन्स मिळतो किंवा बरेचदा ते लोक भरकटलेही जातात, या प्रकारचं सिनॅरिओ बाहेर असताना त्यांना योग्य ते इन्फॉर्मेशन देणं, त्यातल्या त्यात इतक्या टॅबू आणि नाजूक विषयाबद्दल त्यांना योग्य ते मार्गदर्शन देणं, जेणेकरून एखाद्याची लाईफ सुद्धा चेंज होईल किंवा कदाचित तो त्याचे प्रॉब्लेम्स एका सेक्सॉलॉजिस्ट समोर मांडण्यासाठी तरी समोर येईल, एक उद्विग्न होईल. तर यासाठी मी तुमचे खरंच खूप खूप आभार मानतो आमच्या सबस्क्रायबर्सच्या वतीने, अनसीन मराठीच्या वतीने, आणि तुम्ही इथे आलात, लोकांना योग्य ते मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्यक्तिमत्वांना भेटण्यासाठी, त्यांच्याकडून नॉलेज घेण्यासाठी, तुमचे मनातले प्रश्न दूर करण्यासाठी अनसीन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, थोडी जरी याची मदत तुम्हाला झाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.